नमस्कार मित्रांनो, मी तेजस ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो 4 वाजले संध्याकाळचे आणि आपण आलोय सड्यावरती. तर फायनली पुन्हा एकदा पाऊस चालू झाला आहे. दोनदा पडला आणि गायब झालेला पाऊस पुन्हा एकदा आला आहे. आता 2 दिवस कंटिन्यू पाऊस पडतोय. म्हणजे लोकांनी साधारण हा एक म्हटला नाही असेल, कारण पेरणी केली होती ना, त्याला पाणी घालत होतं अक्षरशः, एवढं सुकलं होतं लावणीची रोप भाताची. तर आत्ता सड्यावरती आलोय, खुबे शोधायला आलो. सड्यावरचे खुबे तुम्हाला माहिती असतील, ते शोधायला आलोय. बघूया आता भेटतात काय. तर हा आपला सडा इकडचा पलीकडचा. रोशन पण आहे, भावेश आहे, मंडळी पण आहे अजून. तर इकडे बघताय पावसाचे ढग परत एकदा धरलाय. येतोय काय माहीत नाही. हे छत्री कोणी आणला ना. रोशनच्या हातात छत्री दिसते, पण भावेशाकडे छत्री दिसत नाही. मी काय भिजवून पण घरी जाईन. भेटलं रोशन वाकलो म्हणजे भेटताय ते का काय नाही काय. तर हे ना फक्त पावसात येतात. दाखव जरा, मळ्यांमध्ये वगैरे असतात. हे आपल्या इकडे ह्या सड्याला फक्त भेटतात. हे बघा, खुबे किंवा कोके बोलतात त्याला, आमच्याकडे खुबे बोलतात त्याला. हे असे तळीतून वगैरे असतात. हे बघा, म्हणजे भरपूरच वाटतं भावेश यावर्षी. होय ना, गायब झालेले परत आले वाटतं. हा काय तो एक होईल लयच मेलाय. पिशवी काय भावे आपली. आत्ता सड्याचा लुक बघा कसा आहे. थोड्या दिवसांत एकदम मस्त ग्रीन ग्रीन होईल. झाला असता एवढ्यात. पाऊस जर कंटिन्यू राहता ना तर झाला असता, पण काय माहिती आहे यावर्षी जळला पण नाही ना. गवत त्या गवतात ना रानवर येत तेव्हा आहे ते बघ. तोपर्यंत पिशवेत जमवलं नाही साधारण. किती भेटले. आये पण आहे, कविता पण आहे इकडे. हे बघा, म्हणजे सापडत आहेत. हे आईला सापडले भेटले. होय, छोटे नको घेऊ, हे पुढल्या वर्षी ठेव. हे पुढल्या वर्षी राहू देत. म्हणजे आहेत, बरेच आहेत खूप आहे ना यावर्षी. पुरले मागच्याच पावसात चढले, पण रोशना कधी सापडली एक. ही बघा, खेकडा बाबा सापडला एक. छोटा आहे, सोडून देते का. बाहेर सोड, त्याच्यात सोडलं तरी त्या बाहेरच येत, कारण ता जास्त पाण्यात राहत नाही. भावेशान आणला 4 खूप टाक पिशवीत. तर इकडे बागेत आलो. ह्या बागेत माका वाटतं लयच भेटतील. ह ब ह्याच्यातच किती भेटलं बरं रोशनाक. रोशन कवळ लगेच सार बनवूया. सूप, खुबा सूप. काय डब्यात होय, डब्यात बघत काय. झाड डबो झाड नाही आहे. हे डिवाइड व्हा सगळ्यांनी आणि शोधा सगळे तळे. खूप सारे खुबे कवळा. तिकडे आई कवळते. कोण कया मोठी आहे की कया. हो, गेली ह्याच्यात गेली. खेकडे कसे माहिती मागच्या पावसात चढले ना, ते काय आता असे बाहेर राहिले नाही. त्यांनी बिळा पकडला आणि डायरेक्ट. आणि काही राहिले असतील ना, ते आता कालच्या परवाच्या पावसाने चढले असतील. हे खुबे ना फक्त पावसात सापडतात. उन्हाळ्यात आतमध्ये राहतात वाटते, खालती जाऊन जमिनीच्या. छान लागतात, शिंपल्यासारखे लागतात, छान लागतात. पण मस्त कालवून होतं त्याचं. गोगल काय सारखे दिसतात, पण शिंपल्याचाच प्रकार आहे गोड्या पाण्यातला. तर बऱ्याच ठिकाणी भेटतात आणि काही ठिकाणी नाही सापडत. काही ठिकाणी सापडतात. हा सडाच आहे, इकडे बाग बनवली त्यानंतर. नाही तर हे आर्या खूप अगोदर मस्त खतरनाक होता. बिळं पण खेकड्याची सगळी तोडली. पाणी बघा कसला क्लिअर आहे. ह्याच्यात काही दिसलो नाही. हो बघा, हो एक चालत आहे. हे का घेऊया. हे असे चलत असतात, असं शिंपल्यासारखा बंद होतो उचलत की. बघूया अजून कुठं दिसतो. एकच सापडलो. पाऊस धरतोय, पडतोय आणि जातोय. आता थोडासा पडला आणि परत गेला. काजूची झाडं लावली, बरीच वर्ष झाली, पण एवढी खास झाली नाही. कातळ जमीन म्हणून. यात खेकडा नाही. हवा बघा किती आहे. ए पॅराशूट घेऊन उडशील. तेच म्हटलं, उडशील नाही तर पॅराशूट घेऊन. माझ्याकडची पिशवी तुझ्याकडे कशी आली. ठीक, धर. बरेच सापडले बघा. छत्रीने फिरतात त्या एकामेका. तू किती पकडलं दाखव.
ह्याच्यातच टाकलंस? अरे वाटो नाही मिळणार नंतर काशी. मग सापडले ना तर एकाच तळीत खूपच सापडत आहे ते बघा. मस्तच सापडले रे. ह्या टिटिवट्यांना ओरडता बघा. टिटवी आमच्याकडे टिटिवट्यांना म्हणतात ते का. त्याची अंडी असली ना घातलेली तर त्या बोंबात टाळतील, पोचूक पण येता. असा रेवा असेल ना तिथे साधारण बाजू करणार आणि तिथे अंडी घालणार. कुर्ली हा बघ बघ. मी पलटते थांब ना. कशात सांग. होय हा पोकळच धर दाखव बघूया. मग आणि भरी बसली तर कुर्ली नसतच त्याच्या. आता माका माहिती आहे. आरामात बघ पाठीमागं गेली असेल. हळूच बघ पळत आता बघ काहीतरी. राप राप रागीच. किंग कोबरा हातात काढीन तेव्हा कळलं. त्याच्यात नाही ना गेली. पावसाचा कसा माहिती आहे, जाता मध्ये मध्ये आणि परत पटकन येता थोड्या वेळाने. हवा पण तेवढीच मरणाची हवा इकडं. तर सड्यावर म्हणशाल तुम्ही छत्री बित्री घेऊन येईन चा ती तुटणार घरी जाईपर्यंत. त्याच्यामुळे एकदम जुनी छत्री घेऊन यायची, नवीन नवीन घेऊन यायची नाही. रेनकोट परवाडलं. हा एक सापडला, हा एक सापडला. हे बघा 2 सापडले. इथं पण आहे तो. हे पण 2 छोटे. अरे बाबा हे हा काय आहे, वादळा की बंकसा आहे, तुफान वादळा. हवा बघा की ते काजूच्या झाडावरून कळत असेल तुम्हाला. ह्यांचा कोणी काय केला ना बघा तरी. हो बघा काय बोचूक येतं की काय जो. थांब थांब थांब. हा मेल्या बोचूकच येतात. बघा नाही माझ्याकडे आलेला पण गेला. तर हा कसा माहिती आहे काय, आता जर इकडे अंडी वगैरे असतील ना तर तिकडे जाऊन बसणार, सारखा तिकडे लक्ष डिवाइड करणार शिकाऱ्याचं. ते बघा ते तिकडे करताय. हा बघ इकडे आहे. अंडी असतात या सीझनला, पिल्लं घालतात. किती आवाज रे घसो बसत पावसाळ्यात ना. नको वरडो जास्त. पाऊस पण बारीक बारीक पडूक लागलो. भेटले काय. अरे हो काय बघ. खुबा फाइंडर तर नाही ना तुझ्याकडं. हा रोशन खुबा फाइंडर नाही ना याच्याकडं. मरणाच काय मरणाच भेटलं की दोन्ही उचलता रोशन. तो पुढचा दोन्ही उचल. तब तब पायाखाली 2. तो एक उचल तो तिथं पण वरती. हो एक उचल पायाचे तिकडे उद्या लयच उतर इथं काय. बघ परत 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 ये भविष्यात परत बघूया. होय होय हरल्यागत असतात. हायत्यात असतात भविष्यात की नाही. असल्या तळी येतच असतात. लोक येऊन गेली असते रे माका वाटतं. गेली म्हणजे यो बाबूराव एक चलत होतो उचलले रे का. इथं असणार इथं हमका असा बघ. ह्याच्यात इथं कसं हे आहे ना हे भवेश ह्याच्यात इथे असं हे असतो ना ओळ त्याच्यात असतात. आता पाहिजेत कसलं मरणाचं असते नाहीत रे. बागेत ना बाहेर इलेलो इकडं तिकडे आईन पण बरेच कवळण वाटता. इकडे पण आता भरपूर भेटते. गडग्याच्या कडेक ना लय असतात बाबा. गडग्याच्या कडेक बघ लय असतात. या गडग्याच्या कडेक बघ. आता ह्याच्यात किती मारणातच असते. तर कुर्ले बिरले ना मित्रांनो ह्याच्यात राहतात. हे बघ या 3 कवळ इथं इथं ह्या छोट्याशा पाण्यात येतात. गडग्याच्या कडेक दिसलं की नाही. हो गे तर आहे तो बघ. पाऊस पडतो त्याच्यामुळे दिसत नाही ते. पाणी हलतंय पावसाने. पाऊस पडायला लागला बघ छत्री घेऊन. हा गवतावर किंवा कमी पाण्यात असलं तर दिसता. ही इकडे ना सगळी शेत जमीन होती अगोदर. पूर्ण लोक शेती करायची इकडे. आता इकडे अजिबात नाही कोण करत. मळ्या पण सरळ राहिल्या नाहीत. बांधाचे दगड पण इकडे तिकडे झालेत. आम्ही छोटे होतो ना आम्ही तेव्हा यायचो ना कुबे वगैरे पकडायला कुर्ल्या वगैरे. तेव्हा इकडे शेती असायची. खेकडे इकडे ना बांधात सापडायचे. नवीन नवीन पिल्लं असायची ना
ती बांधात सापडायची, बिळं करून राहायची. पाऊस जरा मोठोच येतो रे. अजून थोड्या दिवसांनी लय खतरनाक नजारा दिसणार हा, हिरवागार. इकडे गडग्यावरती वेल दिसतोय बघा, हा काटलाचा वेल आहे. तर थोड्याच दिवसात काटलं पण बघायला भेटतील. पाऊस मोठो आलो रे, आलो मोठो आलो. तर हा इकडे काटलाचा वेल आहे बघा, कंटोळी. तर थोड्याच दिवसात भेटतील, भाजी खायला पण भेटेल. तर आता वेल वगैरे वाढलेत, आता काय काय फुलायला लागली बघा, ही पण फुलायला लागली. ह्या पावसातून काय दिसणार आहे पाण्यात, हा बघा खुबा कसा दिसेल. हा बघा अजून एक वेल आहे, म्हणजे जिकडे तिकडे वेल दिसत आहेत, आताशी फुलतात. तर झाल्या खुबे कवळून झाले, आता मी वाटेक लागलेलो. आपण ना पलीकडच्या सड्यावरती आलेलो. तर इकडच्या सड्यावरती खुबे भेटतात, त्या पलीकडच्या सड्यावर जास्त नाही सापडत. तर गाव दाखवतो तुम्हाला इकडचं, थांबा. इकडे आहे गाव आपला, व्हाळाच्या पलीकडे ही सगळी घरं आहेत. तर व्हाळाला पाणी कमी झालं होतं, ते आलंय बघा. अजून तरी पूर आला नाही आहे, हाऊर आलो नाही हा, पण वाढलंय आता अजून खूप. खुबे दाखवतो तुम्हाला. हे आईने कवळलेले ह्या पिशवीतले, हे बघा. हे आईला सापडलेले आणि हे आम्हाला सापडलेले, हे बघा. ही मंडई पण आली बघायला, ही बघा लिवी आणि हा हनी आहे. तर चला आता पटापट कल्टी मारूया. तर घरी गेल्यावरती तुम्हाला खुबे मी दाखवेनच किती सापडले ते. तर हा व्हिडिओ तरी तेच एंड करूया. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.